96व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर या सिनेमाचा दबदबा पाहायला मिळालाय। ओपनहायमरनं सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्करसह एकूण 7 पुरस्कार आपल्या नावे केले। महत्त्वाचं म्हणजे क्रिस्टोफर नोलन या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाला पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारानं गौरवलं गेलंय। तर अभिनेता किलियान मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय। तर पुअर थिंग्स या सिनेमासाठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळतोय। पुअर थिंग्स या चित्रपटाला एकूण 4 ऑस्कर मिळालेत। चित्रपट समीक्षक गणेश मतकरी सध्या आपल्या सोबत आहेत। नमस्कार, आपलं स्वागत आहे। अपेक्षेप्रमाणे ओपनहायमरचा दबदबा दिसतोय, कसा आढावा घ्याल यावेळच्या ऑस्कर पुरस्कारांचा? नमस्कार. मला वाटतं की ह्यावेळचे पुरस्कार तसे अंदाज करता येण्यासारखे होते, कारण पहिल्यापासून तसं वाटत होतं की ओपनहायमर ला बरेचसे पुरस्कार मिळतील, पण तरी देखील काही होल्डओव्हर सारखे काही जे छोट्या फिल्म्स काही होत्या त्यांचं असं वाटत होतं की कदाचित ते स्पर्धा ठरतील की काय, पण तसं काही झालं नाही। आणि काही वेळा असं वाटतं की चांगलं प्रेडिक्टेबल असली अवॉर्ड तर तरी पण आपल्याला बरं वाटतं, तसं यावेळेस झालं। आणि सगळीच अपेक्षित होती ती म्हणजे मुळात मुख्य म्हणजे सगळी बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ऍक्टर अशी सगळी, पण त्यात सुद्धा टेक्निकल याच्यामधली आपण एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा मेजर ज्या गोष्टी असतात ती सगळीच ओपनहायमरला मिळाली। त्यामुळे मला वाटतं की हा खूपच प्रेडिक्टेबल, पण चांगल्या अर्थाने प्रेडिक्टेबल असा रिझल्ट होता। आणि ज्याच्यात मेन नव्हती म्हणजे ओपनहायमरमध्ये तसं फिमेल कॅरेक्टर हे तसं मायनर पद्धतीचं आहे, त्यामुळे तिथे एमा स्टोनला ऑस्कर मिळणं हे सुद्धा बऱ्यापैकी अपेक्षित होतं। बाकीच्यामध्ये मला वाटतं आपल्यासाठी एक सिग्निफिकंट हे म्हणता येईल की जो आपल्याकडची जी एक डॉक्युमेंटरी साठी आपल्याकडचं हे वाटत होतं की त्यांची डॉक्युमेंटरीला एक मिळेल, पण त्याचं काही त्याला मिळालं नाही डॉक्युमेंटरीला पुरस्कार। आणि टू किल अ टायगरच्या ऐवजी तो 20 डेज इन मेरिउपोलला गेला, कारण तो रशिया युक्रेन युद्धाच्या वरती थोडी पार्श्वभूमी असलेली फिल्म ती होती, त्यामुळे टू किल अ टायगरला काही हे मिळू शकलं नाही। बाकी साधारणपणे मला वाटतं आपण म्हणू की बरेचसे अपेक्षेप्रमाणेच पुरस्कार होते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि घेतलेल्या आढाव्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।